आज देवाचं रूप तर एकदम खुलूनच दिसत आहे, कारण आज मी खूप छान अशी देवपूजा क्लिनिंग करून केली आहे. त्यामुळं मला आज जसं आपण देवपूजा केली आपलं मन प्रसन्न होतं, तसं घरही खूप प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर. आणि आपण रोज देवपूजा करतो, पण आज सगळी डीप क्लिनिंग करून मी पूजा केली आहे, तर मला आज खूप छान वाटत आहे आज घरामध्ये. तर नमस्कार, मी सारिका आणि आज मला करायची आहे देवपूजा. तर आपण रोजच देवपूजा करतो, पण आज मी पूर्ण क्लिनिंग करून देवपूजा करणार आहे. तर सगळ्यात आधी तर मी देवघरातले सगळे देव काढून घेणार आहे. आणि आत्ता मी काही दिवसापूर्वीच होळीसाठी सगळं घर क्लिनिंग केलं होतं, तर मला देवघर क्लिनिंग करायचं राहिलं होतं. रोज आपण पूजा करतो फक्त मंदिरातलंच, तर आज मी सगळं साहित्य बाहेर काढून पूजा करून घेणार आहे. ड्रावरती क्लीन करून देवघराच्या वरचं साईडचं तर सगळं मला क्लिनिंग करायचं आहे. तर सगळ्यात आधी तर मी देवघर आतले सगळे देव खाली काढून घेतले आणि तेही स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि आज ना एवढी छान पूजा झाली होती ना, खूपच देवाचं रूप उठून वाटत होतं सगळ्यांचं. तर माझ्याकडे असे देव बनवलेले नाही, तर काही देव आहेत जे आपण देवाला ते गेलेल्या मूर्ती आणलेले. आणि ह्या एवढ्या पिशव्या झाल्या होत्या, कारण आपण देवाला गेलो तर घेऊन येतो ना. आमच्या गुड्डूला खूप सवय आहे, देवाला सारख्या अगरबत्त्या लावतो आणि एक एक नाही लावतो, 4-4, 5-5 लावतो. परत गंध लावणार कसताही कपाळाला आणि सगळे असे डबे उचकून टाकतो की काय सापडतंय का म्हणून पाहण्यासाठी. त्याला खूप देवाचा नाद आहे. तर ते कुठेही आला की कधी पण उठतो, अगरबत्त्या लाव, कुंकू लाव देवाला. तर सगळा असा पसारा काही नाही सापडलं की मिक्स करून ठेवतो. तर हा सगळा मी ड्रावरमधला पसारा काढून घेतला आणि सगळं आता क्लीन करायचं आहे. तर किती पसारा निघला आहे आणि हा ड्रावर खूप मोठा आहे, पेस्टेस, त्यामुळे एवढं साहित्य बसतं त्याच्यामध्ये. तर आता मी सगळे आधी तर साहित्य बाजूला काढलं आणि जो पसारा आहे तो बाजूला काढून ठेवला होता. तर देवीच्या हे माझ्याकडे खूप साड्या आहेत, कारण आपण ज्यावेळेस गुरुवार धरतो त्यावेळेस नवीन नवीन साड्या घेतो दरवर्षी. तर अशा खूप साड्या झाल्या आहेत, त्याही काढून घेतल्या. आणि हे गंध आता कितीही मी छान ठेवले तरी आमचा गुड्डू आला की काहीतरी त्याचं करतच बसणार. आणि त्या मुलांना कितीही सांगितलं तरी काय कळत नाही, त्यांचं ते चालूच असतं. आणि त्याला खूप देवाचा नाद आहे, त्यामुळं फक्त तो वरती काय करत नाही देवापाशी, पण ड्रावरमध्ये असंच काहीतरी करत राहतो. तर चला सुरुवात करूया. आज देवघराची साफसफाई केली आणि आपण देवाचं पण किती सामान गोळा करतो ना. तरी आमच्या गावात ज्यावेळेस पालखी आली होती त्यावेळेस आम्ही बाळूमामाचा भंडारा घेऊन आले होते, एक डब्बा भरून. आणि देवाचं पण माझ्याकडे भरपूर वस्तू होतं आणि आज देवघर पूर्ण साफ केलं. त्यानंतर हा ज्योतिबाला गेलेला गुलाल, आपण देवाला गेले की असं साहित्य घेऊन येतो आणि बरेच दिवस तसंच राहतं, कारण घरी आपण थोडेच दिवस लावतो. आणि माझ्याकडे खूप साड्या आहेत देवीच्या पण. आणि हे कुंकू, चंदन, तर आम्ही भीमाशंकरला गेलो तेव्हा असे कुंकू होतं, तर मी डब्बे आणली होती, कारण खूप तिथं कुंकू विकायला होतं. आम्ही असं तर आळंदीवरून आणतो, पण तिथं गेल्यानंतर आणलं होतं हे चंदनच्या डब्या. आणि हा जो छोटा भंडारा आहे ते बाळूमामाच्या आदमापूरला गेल्यावरती तिथं दिला होता, तर तो हा भंडारा आहे. कापूर, अगरबत्त्या, गोमूत्र. आणि आता पंचपाळात पण मी नवीन हळदी कुंकू काढलं, दिवे, असं भरपूर देवाचं पण साहित्य आहे माझ्याकडं. अगरबत्तीचे असे डब्बे. आणि मी देवासाठी हे तेल वापरते, तर हे डीमार्टला येतो. वेगवेगळे ब्रँड असतात, पण अशाच मी बॉटल घेऊन येते. आणि देवाचं तेल पण त्यामुळे वेगळं राहतं, तर मी असे देवाचे तेल आणते. आणि ही विठ्ठल रुक्माची मूर्ती आम्हाला सप्त्यामध्ये भेटली होती आणि खूप छान आहे. आता मला देवपूजा करायची, तर आज मी सगळं देवघरही स्वच्छ करायला घेतलं आहे. घर झालं आहे म्हटलं तर देवघर पण केलं पाहिजे क्लीन. तर सगळं सामान बाजूला काढलं, तर भरपूर असे कागद ते झाले होते देवघराच्या ड्रावरमध्ये. पण कुठं देवाला गेलं तर आपण प्रसाद, हळद, कुंकू असं भरपूर आणतो, आणि ते तसंच बॉक्समध्ये राहिलेलं मी आज डब्यात सगळं काढून घेतलं. आणि आता मला देवपूजा करून घ्यायची आहे. आणि आज गुरुवार आहे, तर मला गुरुवार पण असतो, तर मी नारायणपूरला जाते अशी, पण पौर्णिमेला जाते, दर गुरुवारी जात नाही. मी दत्त महाराजांचे गुरुवार करते. तर आता चला मला पूजा करायचं आहे, तर आता देवघराचं आवरून ठेव. ड्रायव्हर खूप मोठा आहे देवघराचं, तर मी हे समय आणल्या ठेवून दिले आहेत. जास्तीचे दिवे मला साफ करायचे आहेत, पण आता पितळाचे भांडे घासताना करेल. त्यानंतर ज्या साड्या देवीच्या जास्त सामान जे पूजेचे असतात ते वाती कापसाच्या त्या ठेवल्या आहेत. आणि ह्या डब्यात कापूर आहे. त्याच्यानंतर हे अगरबत्ती, तेल, तर सगळं असं बसतं. भंडारा, परत हळदी कुंकाचं, पूजेचं सामान, जे एक्स्ट्राच्या वस्तू आहेत सगळ्या ड्रावरमध्ये बसतात. आणि ह्याच्यात आहेत ते दिवे आहेत पूजेच्या वेळेस लावायचे ते. आणि माझ्याकडं नारळ पण कोणता कधी राहिला आहे तो माझ्या लक्षात नाही आता. तो मी सगळं आता स्वच्छ करून देवघरातलं साहित्य लावून घेतलं आहे. आता मला मंदिर साफ करून पूजा करायची आहे. आणि हा इतका पसारा निघला आहे, एवढी कागद झाली होती, कारण धूप आणलेले, कुठून देवावरून आणलेलेच एवढ्या पिशव्या झाल्या होत्या. आणि त्यामुळं आता सगळं साफ करून घेतलं आहे. आणि वरचं पण मंदिराचं साफ केलं आहे. आता फक्त देवपूजा करायची आहे.
किती छान दिसत आहे ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती. तर आज मला गुरुवार आहे तर मी अशी छान पूजा करून घेतली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. आमच्या झाडाची कटिंग केल्यामुळं आता जास्त फुलं येत नाही, छोटीशी रांगोळ काढून घेतली. आणि देवघरही आज आवरलं आहे, सगळ्या घर आवरून झालं तर देवघरच आवरायचं राहिलं होतं. आणि खरंच खूप सुंदर दिसतं असं घरात पूजा केलं, एकदम प्रसन्न. आणि माझ्याकडे काय असे जास्त देव नाहीत, थोडेच फोटो आहेत आणि 2-3 मूर्त्या. तर ही बाळूमामाची आहे, ही दत्त महाराजांची आहे. तर असेच थोडेसेच फोटो आहेत, मला देव अजून बनवायचे आहेत. पण खूपच छान दिसत आहे आज पूजा केल्यानंतर. आणि वरती पण माझ्याकडं आमच्या यशवंत महाराजांचा फोटो आहे, त्यांना पण मी वरती पण एक दिवा लावून घेते छोटासा. आणि आता खरंच खूप सुंदर दिसते पूजा झाल्यानंतर. आणि मी नवीन घंटी पण आणली आहे दुसरी, पण आता लावून घेतली नाही. नारायणपूरला गेली त्यावेळेस आणली आहे.